आता पाहणार टॉप 9 बातम्या मुंबईतल्या आणि पुण्यातल्या। पुण्यातील सहकार नगर परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत हुक्का पार्लर विनापरवाना असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा। मालक आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। 12,495 रुपयांचा मुद्देमाल जप्त। राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्याबाबत हालचाली सुरू। राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना प्रस्ताव पाठवल्याची माहिती। मुंबई पोलिसांकडून बनावट पोस्टल तिकीट छापणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश। 27 लाख रुपये किमतीचे बनावट कागदपत्र जप्त। अनेक बँक खात्यांमधून 7 ते 8 कोटी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार उघडकीस। तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादन भूवाटप धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता। 200 चौरस किलोमीटर क्षेत्रावर होणार नवनगर विस्तार। जागा मालकांसाठी 22.5% जमीन परतावा धोरण असणार। देशभरातील 25 प्रमुख मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये ई पॅन्ट्री फूड बुकिंग सेवा सुरू केली जाणार। IRCTCच्या नवीन सुविधेमुळे प्रवाशांना आता ट्रेनमध्ये त्यांच्या आवडत्या जेवणाचा आस्वाद घेता येणार। पुण्यातील पुरंदर विमानतळासाठी 6,000 कोटी रुपये कर्ज हुडकोकडून घेण्यास मंत्रिमंडळाची मान्यता। विशेष प्राधिकरण समिती स्थापन। पुणे शहरात ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई। पोलिसांकडून दिवसभरात 1,690 वाहनांवर कारवाई। संबंधितांकडून 17 लाखांहून अधिकचा दंड वसूल। महाराष्ट्र राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात। 4,032 महिला खेळाडूंचा सहभाग। आतापर्यंत गेल्या 4 वर्षात 2,240 महिला आणि 27 ट्रान्स महिलांनी कबड्डी खेळली।